नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक आहे जो की अनेक विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवर आपण हा जे काही कोकण रेल्वेची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे। तर कोकण रेल्वे भरतीसाठी आपण स्पेशली जे आपले ग्रुप डी चे पोस्ट आहेत, म्हणजेच की ज्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं पॉईंट्समॅन आणि ट्रॅक मॅनेजमेंट जे काही मॅनेजर हे जे पद आहेत आपले, त्यासाठी आपण स्पेशली जे आहे टीसीएस पॅटर्ननुसार आपली क्वेश्चनची प्रॅक्टिस सिरीज आपण आजपासून आपण स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये आपण केरळसाठीचे आपण सर्व काही इम्पॉर्टंट माहिती आपण कव्हर करणार आहोत, जी की परीक्षा दृष्टिकोनातून तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण असणारी असतील। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग हा एक असणार आहे, ज्यामध्ये आपण हे प्रश्न पाहत आहोत। जर तुम्हाला यापुढचे अनेक भाग हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आपण निश्चित यावर जे आहे आपली सिरीज स्पेशली आपण सुरू करणार आहोत। तर हे सर्व प्रश्न जे काही आपण कोकण रेल्वे भरतीसाठी पाहणार आहोत, जर तुम्ही अर्ज केला असाल तर तुम्ही आपल्या चॅनलसोबत स्टे अपडेट राहायला मात्र विसरू नका। तर पाहू आपल्याच्या या भाग 1 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला आपला, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला। तर अनेक प्रश्न जे की विद्यार्थ्यांचे असं देखील असतील की सर याचा पेपर जो आहे तो मराठी भाषेमध्ये होणार असेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, जे आपण दोन पद आहेत आपले ग्रुप डी साठीचे, जे की पॉईंट्समॅन आणि ट्रॅक मॅन जे काही मेंटेनर जे काही ट्रॅक मेंटेनरचं हे पद जे आहे, हे दोन्ही पद जे आहे तुम्हाला परीक्षा याची तुम्हाला तुमच्या भाषेतून निवडता येणार असेल, म्हणजे की तुम्हाला कोकणी भाषा देखील त्या ठिकाणी सिलेक्ट करता येणार असेल। मराठी, इंग्लिश, कोकणी आणि हिंदी हे सर्व भाषेमध्ये तुम्हाला हा पेपर उपलब्ध असणारा असेल। त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणत्याही भाषेमधून त्या ठिकाणी हे दोन पदासाठी पेपर देऊ शकता, आणि बाकीचे इतर पद आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला कंपल्सरी हिंदी आणि इंग्लिश हे दोनच भाषा त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील। त्यामुळे हे तुम्ही डाऊट क्लिअर करून घ्या सुरुवातीला। तर आपण पाहू प्रश्न पहिल्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की फ्रेडरिक मॅक्समुलर हे जे आहे, जे की यांनी जे आहे जे की हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचं जर्मन भाषेमध्ये अनुवाद केलेलं आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, इसवी सन 1974 साली भारताने या ठिकाणी डॅश अणुचाचणी केली। तर भारताने जे आहे जे की इसवी सन 1974 साली कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की पोखरण। तर पोखरण या ठिकाणी जे आहे इसवी सन 1974 साली भारताने पहिली अणुचाचणी केली। तर पहिली अणुचाचणी केलेलं ठिकाण पोखरणच आहे। इसवी सन आहे 1974 आणि हे जे पोखरण ठिकाण आहे ते राजस्थान या राज्यामध्ये आहे। तर राजस्थान या राज्यामध्ये हे ठिकाण आहे। ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं क उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे पुढचा, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला डॅश असे म्हणतात। तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ठकी असं जे आहे ते म्हटलं जातं। महाराष्ट्रामध्ये तयार होणारी लाकडी बाहुली आहे। तर सर्वाधिक पाहिलं जे काही लाकडी खेळणी बनणारं स्टेट जर तुम्हाला विचारलं ते आहे कर्नाटक। तर कर्नाटक स्टेटमध्ये जे आहे जे की सर्वाधिक लाकडी बाहुली जे की बनवलं जातं, त्या ठिकाणी सर्वाधिक खेळणी तयार केली जातात। कर्नाटक स्टेट हे अग्रेसर आहे यासाठी। त्यानंतर प्रश्न 4 आपला, भारतात बालकुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की युनिसेफ अशी संस्था आहे जी की भारतात कुपोषणाची समस्या आहे यावर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा जी की आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय एकमेव संस्था आहे। त्यानंतर आपला प्रश्न 5वा असा आहे, भारतातील पहिली वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की पुणे या शहरामध्ये जे की भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प जो की उभारला जे की जाणारा आहे। तर ही जी थोडक्यामध्ये जे पुणे महानगरपालिकेने जो करार केलेला आहे, एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे द ग्रीन बिलियन्स लिमिटेड। ग्रीन बिलियन्स लिमिटेड असं थोडक्यात त्या कंपनीचं नाव आहे, ज्यासोबत हा करार केलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा असा आहे, डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात डॅश या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली। तर कोण्या शहरामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की वेल्लोर या शहरामध्ये जे आहे जे की पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया जे की यशस्वी झाली। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, जे की आपण पाहता क्षणी सांगू शकतो। ऑप्शन नंबर क याचं उत्तर होईल छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे की दिल्ली नसून या ठिकाणी मुंबई हे असायला पाहिजे। मुंबई या ठिकाणी CSMT आहे, त्यामुळे ही चुकीची जोडी होणारी असेल। ऑप्शन नंबर क हे उत्तर होणार असेल, बाकी सर्व जोड्या अगदी योग्य आहेत।
त्यानंतरचा प्रश्न आपला 8 असा आहे, इसवी सन 1992 मध्ये डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली, तर कोणतं स्टेट आहे ते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये इसवी सन 1992 मध्ये जे काही मद्यपान विरोधी चळवळ जी की सुरू करण्यात आली, ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 9 असा आहे, भारत सेवक समाजाची स्थापना डॅश यांनी केली, तर कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गोपाळ कृष्ण गोखले यांनी जे आहे भारत सेवक समाजाची स्थापना केली. तर कधी केली असा प्रश्न आला, तर ते आहे 12 जून 1905 साली. तर 12 जून 1905 साली जे थोडक्यामध्ये भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली गोपाळ कृष्ण गोखले यांच्याद्वारे. तर हे सर्व प्रश्न IMP आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा कोकण रेल्वे भरतीसाठी स्पेशली जर सरावासाठी टेस्ट सिरीज हव्या असतील तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही घेऊ शकता. जो तुमचा पेपर पॅटर्न आहे त्याला अनुसरून आपण बनवून ठेवलेले आहेत. बाकी तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही माहिती मिळवून घ्या आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून ते एक वेळेस नक्की अभ्यासा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 10वा आपला असा आहे, संसदीय शासन पद्धती डॅश येथे विकसित झाली, तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर अ, जे की इंग्लंड. तर इंग्लंड या ठिकाणी संसदीय शासन पद्धती जी की विकसित झाली, ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश बँकाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 14 बँकेचं जे आहे थोडक्यामध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. कधी करण्यात आलं आहे? तर 19 जुलै 1969 झाली, ज्यावेळेस जे आहे इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या त्यावेळेस आहे हे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आलं, तर कोण्या देशाला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की रशिया या देशाला जे आहे निलंबित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 13वा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष अगदी इझी प्रश्न, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहे संविधान सभेचे जे की कायम स्वरूपी अध्यक्ष होते. तर तात्पुरते जर तुम्हाला अध्यक्ष तुम्हाला परीक्षेत विचारलं तर ते आहे सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे जे आहे थोडक्यामध्ये संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते. कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. थोडक्यामध्ये हे प्रश्न सर्व काही तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न 14वा असा आहे, परम 8000 हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की डॉक्टर विजय भटकर यांनी जे आहे परम 8000 हा संगणक तयार केलेला आहे. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न 15वा असा आहे, 2022 सालच्या WHOच्या अमृत महोत्सवी जे की 75वे सभेची मुख्य संकल्पना काय होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता हे जे आहे थोडक्यात त्याची संकल्पना होती. ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 16वा, भारताचे डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की उपराष्ट्रपती हे भारताचे जे काही पदसिद्ध सभापती असतात. ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 17वा, 1 मे 1960 रोजी डॅश राज्याची निर्मिती झाली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतरचा प्रश्न 18वा आपला, भारतातील डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वाहन. तर जे वाहन उद्योगाला भारतातील सनराइज क्षेत्र असं जे आहे ते म्हटलं जातं. ऑप्शन नंबर ड ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक पुढचा 19वा असा आहे, पुण्यातील डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात अ, जे की आगा खान पॅलेस या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये गांधी स्मारक संग्रहालयातील जे की गांधीजी इतिहासाविषयी माहिती मिळते. ऑप्शन नंबर अ ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही प्रश्न होते जे की आपण टॉप 20 क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही अतिशय महत्त्वाची आहेत. आणि तुम्हाला या पुढची सिरीज हवी असेल, या पुढचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट एक सोडा, जेणेकरून पार्ट 2चा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये लवकरात लवकर अपलोड करण्यात येणारा असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडला असेल, लाईक करा, चॅनल नवीन असा सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.